नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण SM स्टुडंट्स मॉड्यूल बघत आहे. प्रत्येक मॉड्यूलनुसार बघा तुम्ही प्रत्येक मॉड्यूलमध्ये आल्यानंतर सगळ्यांचा सेपरेट डॅशबोर्ड तुम्हाला इथे दिसतोय. या डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर डॅशबोर्डमध्ये आपण जेवढ्या स्टुडंटबद्दल ॲक्टिव्हिटीज मॅनेज करणार आहोत त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज इथे आपल्याला शो करतायत. आपण इथनं पण मॅनेज करू शकतो. अदरवाईज लेफ्ट साईडला बघा इथे आपल्याला पॉईंट्समध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर आपण इथनं बघूया. सगळ्यात आधी ॲडमिशन दिसतंय. ॲडमिशनवर जाऊया. जर न्यू ॲडमिशन असेल तर स्टुडंट डिटेल आपल्याला इथं फिल करता येत आहे. आपण मागच्या मॉड्यूलमध्ये काही गोष्टी ऑलरेडी ॲड केलेल्या आहेत त्या पण इथं शो होतील. जसं स्टुडंट टाईप असेल, इथं आलो स्टुडंट टाईप आपण मगाशी ॲड केला होता ॲकॅडमिक्समध्ये. क्लास तिथे आपण ॲड केले होते. त्या सगळ्या गोष्टीतनं आपण फिल करू शकतो. आता स्टुडंटची सगळी डिटेल जेवढी आपल्याला ॲडमिशन करता लागते त्या सगळ्या गोष्टी इथे ॲड केलेल्या आहेत. ते सिम्पली आपल्याला फिल करून घ्यायचं आहे. ज्या गोष्टी रेड डॉटमध्ये दिसत आहे त्या कंपल्सरी आहे. त्यानंतर सगळं ॲड केल्यानंतर बघा फीज पण आपण ऑलरेडी फी टाईपमध्ये ॲड केलेल्या असतात. जेव्हा आपण स्टुडंट टाईप आणि क्लास सिलेक्ट करतो त्यानुसार सगळ्या फीज इथे लिस्ट होत असतात. आता यापैकी काही फीज जर पर्टिक्युलर त्या स्टुडंटला लागू होत नसेल तर तुम्ही सिम्पली इथनं त्या कट पण करू शकता. और इथे आल्यानंतर टोटल फीजमध्ये तुम्हाला जर काही डिस्काउंट द्यायचं असेल तर तुम्ही पर्सेंटेज वाईज पण डिस्काउंट देऊ शकता. अदरवाईज एक लमसम अमाऊंट पण इथं तुम्ही ॲड करू शकता. नेक्स्ट आहे की फॉर्म फिल केल्यानंतर जर तो स्टुडंट ॲड करायचा असेल ॲज अ न्यू यूजर तर तुम्ही न्यू यूजर करणार. त्याची लॉग इन ID आणि पासवर्ड क्रिएट करणार. पॅरेंट्सचं पण न्यू यूजर करणार. त्यांची पण लॉग इन ID आणि पासवर्ड तुम्हाला इथनं क्रिएट करता येते. आणि ॲक्टिव्ह स्टेटस देऊन सबमिट करा म्हणजे तो स्टुडंट तुमच्याकडे ॲडमिट होणार. आणि त्यांचे ID आणि पासवर्ड क्रिएट केल्यामुळे स्टुडंट्सचे आणि पॅरेंट्सचे लॉग इन तिथे क्रिएट झालेले असणार. नेक्स्ट आहे स्टुडंट्स. बघा ॲडमिशन नंतर जेव्हा आपण स्टुडंट्समध्ये येऊ तर इथे जेवढे स्टुडंट्स तुम्ही ॲड कराल त्याची पूर्ण लिस्ट कंप्लीट लिस्ट तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्यांचं नाव काय आहे, नंबर, टाईप, फोन नंबर, ईमेल, क्लास कोणता आहे, सेक्शन, रोल नंबर, स्टेटस तो ॲक्टिव्ह आहे किंवा इनॲक्टिव्ह आहे, फादर्स नेम, फादर्स फोन, लॉग इन ईमेल कोणता आहे, युजर नेम काय आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं मॅनेज करता येतात. इवन इथनं तुम्ही तो स्टुडंट क्लिक करून एडिट पण करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला जर तो स्टुडंट पर्टिक्युलर सर्च करायचा असेल तर सर्च बाय कीवर्ड और सर्च बाय क्लास इथनं तुम्ही दोन्ही टाईपनी सर्च करू शकता. इथे सर्च फील्ड सिलेक्ट करा. ॲडमिशन नंबरनी सिलेक्ट करायचं असेल तर इथे ॲडमिशन नंबर टाका आणि गेट स्टुडंट्स केलं असता तुम्हाला सगळे स्टुडंट ते बघायला मिळतील. नेक्स्ट आहे ID कार्ड्स. ID कार्ड्स पण क्लासचे बल्कमध्ये तुम्ही जनरेट करू शकता किंवा प्रिंट पण करू शकता. इथे क्लास सिलेक्ट करायचा आहे, सेक्शन सिलेक्ट करायचं आहे, ॲक्टिव्ह स्टुडंट्स और ऑल स्टुडंट्स. इनॲक्टिव्ह असेल तर ते त्यांचं पण करू शकता. आणि प्रिंट ID कार्ड. आता इथे स्टुडंट्स ॲडेड नाही आहे त्यामुळे दिसत नाही. अदरवाईज सगळं IDs तुम्हाला इथे शो करते. नेक्स्ट आहे प्रमोट. प्रमोटमध्ये बघा बऱ्याच वेळेला आपण सेशन चेंज झाल्यानंतर ती स्टुडंट प्रमोट करत असताना समजा आता करंट सेशन 23-24 आहे आणि आपला स्टुडंट जे 5thमधनं 6मध्ये जात आहे तो नेक्स्ट सेशन आपण सिलेक्ट करणार 24 to 25. त्यानंतर कोणत्या क्लासमध्ये होता तो समजा प्ले ग्रुपमध्ये आहे आणि प्रमोट होऊन जाणार आहे तो नर्सरीमध्ये तर ही डिटेल फिल करून जस्ट मॅनेज प्रमोशन करायचं आहे. तो स्टुडंट प्रमोट होऊन जाणार म्हणजे तो त्या क्लासमध्ये ॲड होईल. नेक्स्ट आहे ट्रान्सफर स्टुडंट. बऱ्याच वेळेला आपण जर स्टुडंट आपल्या स्कूलमधनं लिव्ह करून नेक्स्ट स्कूलमध्ये जात असते तर ते तुम्हाला इथनं मॅनेज करता येईल. पण त्याकरता त्या स्कूलनी पण आपल्या या पोर्टलवर रजिस्टर करणं आवश्यक आहे ना. ट्रान्सफर स्टुडंटवर जाणं, क्लास, सेक्शन आणि स्टुडंट सिलेक्ट करणार, ट्रान्सफर टू कोणत्या स्कूलमध्ये ट्रान्सफर करतो आहे, कोणत्या क्लाससाठी, सेक्शन आणि काही नोट असतील आहे ना स्टुडंट बिहेवियरबद्दल तर ते ॲड करून तुम्ही ट्रान्सफर स्टुडंट करू शकता. नेक्स्ट आहे सर्टिफिकेट. सर्टिफिकेटमध्ये बघा डिफरंट टाईप्सचे सर्टिफिकेट आपण क्रिएट करू शकतो, डिस्ट्रीब्यूट करू शकतो. जे क्रिएटेड सर्टिफिकेट आहे तुम्ही इथनं बघू शकता. आता ॲड न्यू सर्टिफिकेटवर आलं तर बघा तुम्हाला इथे सर्टिफिकेटला टायटल द्यायचं आहे. एक्झाम कोणत्या एक्झामसाठी सर्टिफिकेट आहे ते क्लिक करायचं आहे. ॲड न्यू सर्टिफिकेट करायचं आहे आणि सर्टिफिकेट बघा इथे ॲड होते. आता या सर्टिफिकेटवर प्रत्येक गोष्ट व्हेरिएबलनी चेंज करता येते. ते तुम्हाला इथे लेफ्ट साईडला दिलेलं आहे. जसं की सर्टिफिकेट नंबर चेंज करायचा आहे त्याला इनेबल करा. त्याची पोझिशन XY चेंज करा. पोझिशन चेंज केलं बघा ती व्हॅल्यू इथे चेंज होणार. अदरवाईज तुम्हाला एक आणखी ऑप्शन आहे की तुम्ही ऑलरेडी तुमचे काही सर्टिफिकेट्स असेल तर इथनं अपलोड करू शकता. सर्टिफिकेट करा आणि ते अपलोड करा.
खाली आलं, इथे आल्यानंतर तुम्ही अपडेट करा, तो सर्टिफिकेट अपडेट होईल. आता परत आपण व्ह्यू ऑलवर गेलो की तो सर्टिफिकेट इथे शो करेल. नंतर तो सर्टिफिकेट आता डिस्ट्रीब्यूट करत असताना डिस्ट्रीब्यूट सर्टिफिकेटवर जाणार, क्लास सिलेक्ट करणार, सेक्शन कोणत्या स्टुडंटला किंवा किती स्टुडंटला तुम्हाला इश्यू करायचा आहे, डेट टाका आणि डिस्ट्रीब्यूट करा. तर तो सर्टिफिकेट स्टुडंट लॉग इनला शो करेल. नेक्स्ट आहे नोटिफिकेशन. नोटिफिकेशनमध्ये बघा हा एक व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल म्हटल्यापेक्षा आपण म्हणू की SMS आणि ईमेलचा एक फॉर्मॅट इथे दिलेला आहे. तुम्ही इथे क्रिएट करत असताना सिम्पली असं म्हणा हायच्या पुढे आपल्याला स्टुडंट नेम पाहिजे. तर आपण इथनं स्टुडंट नेम कॉपी करूया. कॉपी करून इथे जस्ट पेस्ट करायचं आहे आणि दिस इज एक मिनिट दिस इज टू इन्फॉर्म यू है ना. आणि पुढं आणखी काही समजा की क्लासबद्दल काही बोलतोय आपण, तो क्लास कोणता आहे तर तो क्लासचा व्हेरिएबल पण इथे जस्ट पेस्ट करायचा आहे. तर हे एक टेम्पलेट तयार होणार जे तुम्ही एकदाच तयार करून ठेवू शकता. आणि नंतर सेंड नोटिफिकेशन करून जस्ट आपण क्लास आणि स्टुडंट सिलेक्ट केले की तो एक कंप्लीट मेसेज और मेल त्या पूर्ण क्लासला और इंडिव्हिज्युअल स्टुडंटला तुम्ही शेअर करू शकता. तर हे होतं आपलं SM स्टुडंट मॉड्यूल. आय होप सगळ्यांना लक्षात आलं असेल. अदरवाईज तुम्हाला कोणतीही कंप्लेंट असल्यास और आणखी काही माहिती हवी असल्यास आम्हाला कळवा, आम्ही त्यावर परत तुम्हाला एक व्हिडिओ बनवून देऊ. धन्यवाद.